संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी प्रिया. आज आपण अशा एका स्वभावावर बोलणार आहोत जो स्वभाव समाजात खूपदा पाहायला मिळतो. जेव्हा एखादा माणूस स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी उलट समोरच्यावरच ओरडतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? तर चोराच्या उलट्या बोंबा. प्रियाताई, हे तर मी शाळेतही पाहिलंय. काही मुलं स्वतःची चूक असूनही दुसऱ्याचं नाव घेतात आणि खूप मोठ्याने ओरडतात. यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात का? अगदी बरोबर ओळखलं उमेश. ही म्हण कशी पडली यामागे एक गमतीशीर पण बोध देणारी गोष्ट आहे. ऐका तर मग. एका गावात रामू नावाचा एक माणूस होता. रामूचा स्वभाव दिसायला खूप साधा, पण तो मनातून खूप लोभी होता. एकदा त्याने आपल्याच शेजारच्या विठ्ठल काकांच्या गोठ्यातून रात्रीच्या वेळी एक दुभती गाय चोरली आणि ती लांबच्या बाजारात नेऊन विकायचा बेत आखला. रामू गाय घेऊन निघाला. गायीच्या टापांच्या आवाजाने विठ्ठल काका जागे झाले आणि त्यांनी जोरात ओरडायला सुरुवात केली. गावकरी जमा झाले. रामूला पळायला रस्ता उरला नाही, म्हणून त्याने एक शक्कल लढवली. गाय सोडून तोच स्वतःच मोठ्याने ओरडू लागला, पकडा पकडा, विठ्ठल काका कुणाची तरी गाय पळवत आहेत, धावा. अरे बाप रे, म्हणजे चोरी त्याने केली आणि तोच विठ्ठल काकांचे नाव घेऊ लागला. मग गावकऱ्यांना खरं काय ते समजलं का? सुरुवातीला गावकरी गोंधळले, पण गावचे सरपंच हुशार होते. त्यांनी विचारलं, रामू, जर विठ्ठल काकांनी चोरी केली तर त्यांच्या पायाला चिखल का नाही? आणि तुझ्या पायाला चिखल कसा काय लागला? आणि हाताला कासऱ्याचा काच कसा पडला? रामूची बोलतीच बंद झाली. त्याची चोरी पकडली गेली. बालमित्रांनो, यावरूनच ही म्हण पडली. लक्षात ठेवा, ओरडून खोटं बोलल्याने सत्याचा चेहरा बदलत नाही. स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी दुसऱ्यावर ओरडणाऱ्याला शेवटी अपमानच सोसावा लागतो. किती छान प्रियाताई. आता मला या म्हणीचा खरा अर्थ समजला. जो स्वतः चूक करतो आणि उलट दुसऱ्यालाच दोष देतो, त्यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आपण नेहमी प्रामाणिक राहायला हवं. अगदी बरोबर उमेश. बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? पुन्हा भेटूया श्री सुदाम साळुंखे सर आणि सनी म्युझिक स्टुडिओच्या नवीन कथेसह. धन्यवाद.